नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर। मी डॉक्टर निखिल विद्या हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। कार्यक्रमाचा श्री गणेश करूया एका संस्कृत सुभाषिताने। सुभाषित असं आहे, सुखस्य अनंतरम दुःखम, सुखस्य अनंतरम दुःखम, दुःखस्य अनंतरम सुखम, न नित्यम लभते दुःखम, न नित्यम लभते दुःखम, न नित्यम लभते सुखम, न नित्यम लभते सुखम। म्हणजे मित्रांनो, दुःखानंतर सुख येतं, सुखानंतर दुःख येतं आणि सुख आणि दुःख हे कधीही शाश्वत नसतात। बरोबर, हवामानाप्रमाणे, ऋतूप्रमाणे, ऋतुचक्राप्रमाणे सतत बदल होत असतो आणि आता आपण पाहतो की उन्हाळ्यातून जेव्हा पावसाळ्यात जातो तेव्हा वेगवेगळे काही जे ऋतू असतात ते आरोग्यवर्धक असतात, स्वास्थ्यवर्धक असतात। काही ऋतूमध्ये आपल्याला आरोग्याची काळजी घ्यायला लागते। जसं उदाहरण घेतलं तर उन्हाळ्यातून पावसाळ्यात जाताना किंवा आपल्याला काही त्रासाची काळजी घ्यायला लागते, जसं की डेंग्यू होऊ नये याच्यासाठी काळजी घ्यावी लागते। तर जाणकार जे मित्र आहेत त्यांनी आजचा आपला विषय ओळखलाच असेल। पाहूया आजचा आपला विषय काय। आजचा आपला विषय आहे राष्ट्रीय डेंग्यू दिवस। राष्ट्रीय डेंग्यू दिन जो 16 मे रोजी साजरा केला जातो। राष्ट्रीय डेंग्यू दिन 16 मे हाचा आपला विषय आहे आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी मुंबईतील सुप्रसिद्ध असं सायन सर्वोपचार रुग्णालयातील औषध वैद्यकशास्त्र या विभागातील अतिरिक्त प्राध्यापिका डॉक्टर कालेकर मॅडम आपल्या सोबत आहेत। नमस्कार मॅडम, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात। नमस्कार मित्रांनो, मॅडमचा तुमच्याशी परिचय करून देतो। डॉक्टर ललना सुधीर कालेकर मॅडम अतिरिक्त प्राध्यापिका आहेत औषध वैद्यकशास्त्र म्हणजेच मेडिसिन विभाग, लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय व सायन सर्वोपचार रुग्णालय शिव मुंबई येथे। शिक्षणाविषयी सांगायचं झालं तर मॅडमनी आपलं MBBS ही जी पदवी आहे ती सेठ GS वैद्यकीय महाविद्यालय व KEM रुग्णालय येथून प्राप्त केली। पुढे मॅडमनी मेडिसिन मध्ये MD केलं आणि सर जे समूह रुग्णालय मुंबईतून मॅडमनी ही पदवी मिळवली। अनुभवाविषयी सांगायचं झालं तर मॅडमच्या गाठीशी जवळजवळ 27 वर्षाहून अधिक वैद्यकीय अध्यापनाचा अनुभव आहे आणि जवळजवळ 15 वर्षाहून अधिक रुमॅटोलॉजी म्हणजे संधिवात शास्त्र, आमवात संधिवात या विषयावर उपचार करण्याचा देखील मॅडमना रुची आहे आणि त्याच्यात मॅडमचं स्पेशलायझेशन आहे। तर त्याचा आपल्याला आज भरपूर लाभ घ्यायचा आहे आणि मॅडमनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगवेगळे शोध निबंध देखील प्रकाशित केलेले आहेत। असे बहुगुणी डॉक्टर आज आपल्याला लाभलेले आहेत। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर आणि आज आपला विषय आहे राष्ट्रीय डेंग्यू दिवस जो की 16 मे रोजी साजरा केला जातो। आणि आज आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध असं सायन सर्वोपचार रुग्णालय मुंबई येथील अतिरिक्त प्राध्यापिका डॉक्टर कालेकर मॅडम। मॅडम तुमची स्पेशालिटी रुमॅटोलॉजीमध्ये आहे म्हणजे संधिवात शास्त्रामध्ये तुमची स्पेशालिटी आहे, विशेष रुची आहे, त्याला उपचारामध्ये हातखंड आहे तुमचा। तर आम्ही या संधीचा लाभ उचलणार आहोत। तुम्हाला याविषयी पण आम्हाला तुमच्याकडून ज्ञान हवं आहे। तर सुरुवात करूया चिकनगुनिया या आजाराविषयी जो डेंग्यू सारखाच जातो। तर चिकनगुनियाचा प्रसार कसा होतो, त्याचं कारण काय ते देखील आम्हाला सांगा। सर, जसं हे डेंग्यू फीवर होतो त्याच मस्किटोमुळे चिकनगुनिया आर्थरायटिस होतो। तिथे ह्याच्यावरती बऱ्याच प्रमाणामध्ये संशोधन झालेलं आहे। अराउंड 2-4 वर्षापूर्वी बरेच रुग्ण येत होते आपल्याकडे। आता तर असं आहे की त्यांचं प्रेझेंटेशन पण चेंज झालेलं आहे। पहिले फक्त ते खूप सिव्हिअर बोन पेन येत होते की त्यांना साधं चालता पण यायचं नाही। आता त्याचे जे व्हरायटीज आहेत ते पण बदलत चालले। पेशंटला चिकनगुनिया एन्केफेलायटिस होऊ शकतो, कार्डिओमायोपॅथी होऊ शकतं, त्याच्यानंतर फीवर तर असतोच त्या लोकांना। तर हे वेगवेगळे अदर प्रकार दिसायला लागले आहेत आणि एकदा चिकनगुनिया झाला की काही वर्षांनी जेव्हा आमच्याकडे पेशंट असे येतात तेव्हा आम्ही त्यांना बरं करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना काही डिसीज मॉडिफाईंग ड्रग्ज वगैरे आहेत ते सुद्धा आम्ही देतो जेणेकरून ते त्यांची नॉर्मल ॲक्टिव्हिटी वगैरे करू शकतात। पण असं बऱ्याचदा पेशंट आम्ही बघितलेत की ज्यांना इन्फेक्शन झालंय तर बरेच वर्ष ते इन्फेक्शन चालू राहतं आणि पेशंट नंतर असं रुमॅटॉइड आर्थरायटिस सारखाच दिसायला लागतो। लाईक त्याच प्रकारे त्याचं आर्थरायटिस कंटिन्यू राहतं। लाईक जसं आपण इन्फ्लेमेटरी आर्थरायटिस म्हणतो ज्याच्यामध्ये सकाळी उठल्यावरती सांधे आखडलेले असतात, हातापायाची बोटं मोडता येत नाही किंवा चालता येत नाही, तर तसं प्रकार आम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळतो।
मग मॅडम तुम्ही मग संधिवात आणि हा जो चिकनगुनियाचा जो आजार आहे किंवा त्रास आहे, हाडं दुखतात, तर तो कसं वेगळं करता किंवा निदान कसं करता मग? तर जेव्हा हे चिकनगुनिया आर्थरायटिस असतो ना, ऑब्व्हियसली आपल्याला फीवरची हिस्ट्री असते, रॅश असते आणि त्याच्या फॉलोड बाय. तर आम्ही नेहमी पहिले हाच विचारतो की पेशंटला ताप आला होता का आणि त्याच्यानंतर त्याचं जॉईंट पेन चालू झालं आहे का, हा एक. वेरॅज इन द रुमॅटॉइड आर्थरायटिस असं काही नसतं. तो युजली फिमेल्समध्ये आढळतो इन द मिडल एज ग्रुपमध्ये. आणि त्यात जसं मी आधी सांगितलं इन्फ्लेमेटरी आर्थरायटिस, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द इन्फ्लेमेटरी आर्थरायटिस पेशंटला सकाळी उठल्यावरती सांधे मोडता येत नाही किंवा आखडलेले असतात, पाठ आखडलेली असते, पायाचे सांधे आखडलेले असतात. आणि युजली जो इन्फ्लेमेटरी आर्थरायटिस असतो हा मोर दॅन 2 मंथ्सचं ड्युरेशन, 1.5 to 2 मंथ्सचं ड्युरेशन असतं त्याला. आणि हा लॉंग स्टँडिंग डिसीज असतो. तर ते आम्ही क्लिनिकली तर डायग्नोज करतो, पण कधी कधी त्याला एक्स्ट्रा टेस्ट आहेत, लाईक RA टेस्ट असते, अँटी-CCP टेस्ट असते आणि एक्सरे वगैरे करतो आम्ही हाताचे. त्या बेसिसवरती आम्ही त्यांना ट्रीटमेंट चालू करतो. आणि मग हे चिकनगुनियाची कुठली तपासणी केली जाते किंवा कशा? त्याचं सुद्धा IgG IgM चिकनगुनिया टेस्ट होते, PCR टेस्ट पण असते त्याची. तर त्याच्यामध्ये पण सुद्धा IgM पॉझिटिव्ह आलं तर अक्यूट इन्फेक्शन असतं, जर G पॉझिटिव्ह आलं तर क्रॉनिक इन्फेक्शन असतं. तर त्याच्यावरती आपण डायग्नोज करू शकतो. आणि दुसरं म्हणजे जसं मी सांगितलं की ते जसं पेशंटचं रुमॅटॉइड आर्थरायटिसचं दुखणं असतं तसंच त्यांचं काही वर्षभर ते सगळं चालू असतं. तर त्याच्यामध्ये आपण मग डिसीज मॉडिफाईंग ड्रग्स त्यांना वापरतो. अगदी सुरुवातीला आपल्याकडे येतात त्यावेळेला आम्ही लो डोस स्टिरॉइड सुद्धा वापरतो त्यांना, जेणेकरून ते त्यांची नॉर्मल ॲक्टिव्हिटी कामं करू शकतील. आणि उपचारांविषयी काय सांगता येईल? उपचारांविषयी मी म्हटलं तसं लाईक हायड्रॉक्सिक्लोरोक्विन आहे किंवा सल्फासॅलाझिन आहे, मिथोट्रेक्सेट आहे. अगदीच सिव्हिअर जॉईंट पेन असेल तर त्यांना आम्ही मिथोट्रेक्सेट, फॉलिट्रॅक्स आहे ते पण इंजेक्शन किंवा ओरल मेडिसिन्स आम्ही देतो. आणि एक फोनवरून प्रश्न झाला, संपर्क तुटलाय, पण त्यांचा असा प्रश्न आहे की एक बॅनल फीवर टेस्ट म्हणून असते, म्हणजे जेव्हा सगळ्या टेस्ट फेल जातात तेव्हा ही केली जाते. कृपया त्याविषयी सविस्तर. दॅट इज पॉल बॅनल टेस्ट. ही इन्फेक्शियस मोनोन्युक्लिओसिससाठी करता येतात. त्याच्यामध्ये फीवर येतो आणि बऱ्यापैकी गळ्यामधल्या गाठी वाढतात ऍक्च्युली, आणि हे कॉमनली मुलांमध्ये दिसून येतं. बरं, मग इट इज द व्हायरल इन्फेक्शन ओनली. व्हायरल इन्फेक्शन मुळेच होतं. आणि मग चिकनगुनियाशी त्याचा इट इज नॉट डायग्नोस्टिक टेस्ट फॉर चिकनगुनिया आर्थरायटिस. बरं, मग त्याच्यामुळे कुठले आजारचं निदान होऊ शकतं त्या टेस्टमुळे? हा, इन्फेक्शियस न्यूक्लिओसिस हा एक इन्फेक्शन आहे ज्याच्यामध्ये गळ्यामधल्या गाठी वाढतात, ते मुलांमध्ये दिसतं ते बऱ्यापैकी. बरं. आणि जो आपण म्हटलं मलेरियाविषयी देखील आम्हाला जाणून घ्यायला आवडेल, तर कृपया मलेरियाचं कारण काय आहे आणि कसं ओळखायचं? कारण दोन्ही डासामुळेच होणारे आहेत, हे डेंग्यू पण डासामुळे होतो, मलेरिया पण, तर कसं ओळखावं? जसं झालं की आपण सांगितलं की पावसाळ्यामध्ये हे आजार होतात, मलेरिया होतो, डेंग्यू होतो आणि बऱ्यापैकी हे आजार जर ह्याच्यामुळे होतात, मस्किटोमुळे होतात. पण द कॅरेक्टरिस्टिक ऑफ द फीवर डिफरन्शिएट करतं प्रत्येकाला. मलेरिया हा आजार आहे प्रोटोझोआमुळे होतं. त्याचे 4 व्हरायटीज असतात, प्लाझ्मोडियम वायवॅक्स मलेरिया, ओव्हॅले आणि फॅल्सिपेरम मलेरिया. त्याच्यामध्ये फॅल्सिपेरम इज द त्याचं अगदी वाईट प्रकारे इन्फेक्शन होऊन पेशंट त्याच्यामध्ये दगावू शकतो. तर त्याच्या मलेरियाच्या टेस्ट अवेलेबल आहेत, लाईक त्याच्यामध्ये सुद्धा प्लेटलेट कमी होतं, पेरिफेरल स्मिअर फॉर मलेरियासाठी पॉझिटिव्ह येऊ शकतं. ऑन दॅट बेसिस वी कॅन डायग्नोज इट आणि त्याच्याप्रमाणे मग ट्रीटमेंटही करता येते. लाईक पेशंटला जर अक्यूट मलेरिया असेल तर त्याच्यामध्ये आपण क्लोरोक्विन वगैरे देतो, किंवा फॅल्सिपेरम मलेरिया असतील तर त्याच्यामध्ये आर्टिसोनेट, आर्टिइथर ते मेडिसिन्स वगैरे देतो. पेशंटला जर वायवॅक्स मलेरिया असेल तर त्याला आपण प्रायमॅक्विन देतो, G6PD टेस्ट करतो. त्याला जर हिमॉलिसिस होत नसेल तर आपण ते देऊ शकतो, 7.5 मिलीग्रॅम ट्वाइस अ डे फॉर 14 days वी कॅन गिव्ह. इफ द पेशंट हॅज अ G6PD डेफिशियन्सी आणि स्टील पेशंटला वायवॅक्स आहे आणि आपल्याला ट्रीट करायचं असेल तर क्लोरोक्विन आपण 250 मिलीग्रॅम संडेच्या दिवशी 2 वेळा देऊन असं आपण 2-3 आठवडे त्यांना ते देऊ शकतो. अशा प्रकारे आपण म्हणजे प्रत्येक टाईप ऑफ मलेरिया आपण व्यवस्थितपणे ट्रीट करू शकतो. फारच छान मॅडम, आपल्याला सविस्तर माहिती देत आहेत. डेंग्यू आणि जे डेंग्यू सारखे दिसणारे आजार आहेत जसं चिकनगुनिया म्हणा किंवा मलेरिया, तर त्याविषयी आपण माहिती घेतोय. तर आपण मॅडमकडून अजून माहिती घेणार आहोत. रुमॅटॉलॉजी म्हणजे संधिवात शास्त्राविषयी देखील माहिती घेणार आहोत. तुर्तास घेऊया एक छोटीशी विश्रांती. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज चर्चा सुरू आहे राष्ट्रीय डेंग्यू दिन, जो की आपण 16 मेला साजरा करतो. आणि त्यासाठी मार्गदर्शन करायला अतिरिक्त प्राध्यापिका
औषध वैद्यकशास्त्र विभाग म्हणजेच मेडिसिन डिपार्टमेंट, जे की लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय म्हणजेच सायन सर्वोपचार रुग्णालयातील कालेकर मॅडम आपल्यासोबत आहेत. मॅडम, रुमॅटॉलॉजी तुमची स्पेशालिटी आहे, तर कृपया आम्हाला आमवात आणि संधिवात विषयी पण जाणून घ्यायला आवडेल. तर कृपया आमवात आणि संधिवातातला फरकाविषयी सांगा. युजली आमवात हा त्याला रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणतात आणि जो संधिवात आहे त्याला ऑस्टिओ आर्थरायटिस म्हणतात. आमवात हा युजली लेस दॅन 45 इयर्सच्या म्हणजे अर्ली एज ग्रुपमध्ये जर सांधेदुखी झाली जी 1.5-2 महिन्यापेक्षा जास्त आहे, असोसिएटेड विथ सकाळी 1-1.5 तास सांधे आखडलेले असतात, त्याला आम्ही आमवात म्हणतो. पण जे ऑस्टिओ आर्थरायटिस आहे हा एज जसं वाढतं, जसं हाडांची झीज होते तसे बोन्स आवाज करायला लागतात किंवा नी जॉईंटमध्ये आवाज यायला लागतो, क्रेपिटस येतं, तर त्याला आम्ही संधिवात म्हणतो. सो एक आहे तो यंग एजमध्ये दिसतो आणि एक आहे तो 45-50 इयर्सच्या नंतर दिसायला लागतो. आणि दोघांमध्ये पण डिस्ट्रक्शन होऊ शकतं, लाईक डिसीज जॉईंट होऊ शकतात. तर कधी कधी जेव्हा ऑस्टिओआर्थरायटिस वाढतो तेव्हा मग पेशंटला नी रिप्लेसमेंट वगैरे करायला लागतं. युजली रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये बऱ्यापैकी इतके छान मेडिसिन्स आहेत त्यामुळे तो बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये राहू शकतो. मी असं नाही म्हणणार की डिसीज बरा होऊन जातो, पण जर मेडिसिन रेग्युलरली घेतलं तर ते कंट्रोलमध्ये राहू शकतं आणि पेशंट त्यांची नॉर्मल ॲक्टिव्हिटीज वगैरे करू शकतात. या विषयाकडे वळूया मॅडम. या वळणावर आपल्याला एक फोन आलाय, पाहूया त्यांचा प्रश्न काय. जामखेडहून दादासाहेब उबाळे यांचा फोन आहे. तर नमस्कार दादासाहेब, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार, सलग प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे की डेंग्यू होण्या अगोदर आपल्या शरीरामध्ये कोणती लक्षणे आढळून येतात आणि डेंग्यू बरा झाल्यानंतर आपली खराब झालेली तब्येत रिकव्हर करण्यासाठी कोणता आहार आणि कसा व्यायाम करावा याबद्दल सांगा. फारच छान, सुंदर प्रश्न आहे. धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. डेंग्यूच्या आधी आणि डेंग्यूच्या नंतर तर काय सांगणार मॅडम? सर, दादासाहेब नमस्कार. डेंग्यू होण्याच्या आधी जसं आपण म्हटलं की पेशंटला ताप येतो, वीकनेस येतो, उलट्या वगैरे होऊ शकतात, रॅश होऊ शकते, तर एकतर इम्युनिटी कमी होते म्हणून पेशंटला आजार होतात. त्यामुळे जसं तुम्ही म्हटलं की डेंग्यू होण्याच्या आधी काय त्रास होतो, तर हे होण्याच्या आधी हे सगळं डोकं दुखू शकतं, डोळ्याच्या मागे दुखू शकतं, रॅश येऊ शकते, उलटी वगैरे होऊ शकते. डेंग्यू बरा झाल्यानंतर काय काळजी घ्यायची, तर एक तर जसं मी म्हटलं तर सात्विक आहार करायला पाहिजे आणि बाहेरचं खाणं अवॉइड करायला पाहिजे. आपली इम्युनिटी जपण्यासाठी व्यायाम तर करायलाच पाहिजे, प्रश्नच नाही, पण एकदम एक्स्ट्रा व्यायाम नाही करायला पाहिजे, कारण नुकतेच जर तुम्ही रिकवर झाला असाल डेंग्यूमधून तर त्याचा तुम्हाला जास्त त्रास होऊ शकतो. त्यामुळे मिनिमल मॉडरेट ह्याच्यामध्ये व्यायाम केलेला चांगला. आणि मॅडम, डेंग्यू या विषयी जाता जाता तुम्ही आमच्या मित्रांना काय संदेश देणार किंवा त्यांनी कशी काळजी घ्यावी त्याविषयी थोडं? सर, काळजी घेणं तर बेस्ट थिंग इज प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर. नथिंग लाईक प्रिव्हेंशन. इफ यू कॅन मॅनेज टू प्रिव्हेंट मेनी ऑफ द थिंग्स इट इज लाईक गोल्ड स्टँडर्ड. तर त्यामुळे डेंग्यू आपल्याला होऊ नये ह्याची जी आपण करू शकतो, तर एक तर आपला परिसर स्वच्छ ठेवायचा, त्याच्यानंतर कुठेही पाणी जमू द्यायचं नाही, त्याच्यानंतर जिथे काही उत्पत्ती स्थानं आहेत डेंग्यूच्या मच्छरची ती आपण बंद करायला पाहिजेत. तर त्यामुळे जे प्रिव्हेंशन जे काही करू शकतो ते, आणि स्वतःच्यातली प्रिव्हेंशन म्हणजे एकतर पूर्ण ह्याचे कपडे घालायचे बाह्यांचे, मस्किटो नेट वगैरे वापरायचं, त्याच्यानंतर मस्किटो रिपेलेंट वापरायचं, दुसरे काही प्रोडक्ट्स आहेत लाईक कॉइल्स वगैरे ते पण आपण वापरू शकतो. तर अशा प्रकारे स्वसंरक्षण आपण करू शकतो. मित्रांनो, आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला याच्यासाठी आमचे सोशल मीडिया हँडल्स पण आहेत, त्याविषयी देखील आपण बघूया. तत्पूर्वी मॅडमना आपण धन्यवाद देऊया. त्यांनी आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळात वेळ काढून इथे आलात आणि आम्हाला आजच्या महत्त्वपूर्ण असं राष्ट्रीय डेंग्यू दिवसाच्या विषयी माहिती दिली, त्याविषयी धन्यवाद. आणि आजच्या कार्यक्रमातला कुठला भाग जर तुमचा राहिला असेल तर किंवा पुन्हा पाहायचा असेल तर आमचे सोशल मीडिया हँडल्सची कृपया तुम्ही नोंद घ्या किंवा पटकन फोटो काढून घ्या. आमचे सोशल मीडिया हँडल्स आहेत, ईमेल ॲड्रेस आहे hellodoctor2026@gmail.com, फेसबुक अकाउंट आहे www.facebook.com/dd सह्याद्री, यूट्यूब चॅनल आहे www.youtube.com/dd सह्याद्री आणि एक्स हँडल आहे @dd सह्याद्री. तर जरूर
आपण आपली प्रतिक्रिया द्या. मित्रांनो, वेळेला मर्यादा आहे, पण आमचं जे प्रेम आहे त्याला मर्यादा नाही. यासाठी नवीन भागात आम्ही एक नवीन विषय घेऊन आपल्यासाठी येणार आहोत. तुर्तास आज इथेच थांबूया. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.